माझ्या गोष्टीचे नाव कपिलाबाई. हा, सांगू का? एक राजा होता. ते पार म्हातारा झाला, पण त्यांना काही मूलबाळ होईना. तिने मग महादेवाची प्रार्थना केली. असे खूप प्रार्थना केली. मग त्यांना महादेव प्रसन्न झाला. तो म्हणाला, तुम्हाला मूल होईल, पण त्याचं नाव बाळू ठेवा आणि त्याचं कुळ कधी विचारू नका. असं झाल्यावर मग झाला त्यांना मुलगा झाला, पण तो असं जरसा मोठा झाला ना, तस झाला तसा तो वेश्या होत्या ना, त्या वेश्यांच्या घरी राहायचा. आता काय करायचं? तेव्हा राजाला तर खूप काळजी पडली. एक तर म्हातारपणाचा पोरगा आणि तो वेश्याच्या घरी. मग काय करायचं? त्याचं लग्न केलं त्याला ना, त्या वेश्यानी डोळे बांधून लग्नाला लावलं. त्याला काय बायको पाहून दिली नाही. ते म्हणतील तसंच तो वागायचा. मग लग्न झाल्यावर आता काय करायचं? ती राजकन्या होती ना, तिला तो विचार पडला, आता कसं काय आणायचं याला. सगळं तिच्या सासऱ्याने सांगितलं होतं, असा असा आमचा मुलगा अशा अशा ठिकाणी राहतो. ती म्हणे काही काळजी करू नका, मला 2 म्हशी घ्या आणि एक सोन्याची चरी घ्या, मोत्या पावळ्याची चुंबळ अशी करून द्या आणि रोज एक भारी पैठणी घ्या म्हणजे मग मी करते बरोबर म्हणे. असं म्हणल्यावर ती काय करलं, मग तिला काही नोकर चाकरच राहायची. दूध काढून द्यायचे आणि तिनं अशी सोन्याची चरी इतकी भारी पैठणी घातली आणि दिली दूध घेऊन त्या गल्लीला. म्हणजे दूध घ्या, दूध याला पाहिली वरून, ती लय भारी दिसायची. तो म्हणतो घ्या दूध, नाही तर मी चालू तिच्या संग. ती म्हणे 100 रुपये लिटर दूध. ती म्हणे इकडे किती स्वस्त, तो कसं काय 100 रुपये? मग म्हणे घ्यायचं तर घ्या, नाही तर मी जाईन तिच्या संग. घेतलं ते निघून. दुसऱ्या दिवशी ती आली दही घेऊन. दही म्हणे आता 200 रुपये किलो आहे. त्याला आणायचं ना, मग ती म्हणे 200 रुपये किलो आहे. ती काही स्वस्त देईना. तो म्हणायचा घ्यायचा का नाही, तर जाईन मी त्या बाई संग. म्हणे घेतो. मग घेतलं बाबा. अजून तिसऱ्या दिवशी काय आणलं सांगू आता, काहीतरी आणलं बा इकायला तिनं. तर ती काय घेईना त्या एवढ्या महागाचं. म्हणे जातो तर जाय बाबा. मग गेला तो तिच्या संग. तिनं आणलं घरी, ठेवलं. सगळं लागले सुखाने संसार करायला. पण त्यांना तर कायमचं आता त्याला तर आणायचं. त्यांना माहित होतं का हा सापाचं कुळ आहे याच्या. मग तिने काय केलं, ती पाण्याला गेली ना, पाण्याला गेली ना, त्याला पाण्याला गेल्यावर आडवायच्या ना, म्हणायच्या का तुला उचलूच लागणार नाही आम्ही आता, तू तुझ्या नवऱ्याचं कुळ विचार म्हणे, तरच उचलू लागू. म्हणे बरं हा उचलूच लागा. घेतलं उचलून, कस तरी गेली घरी. आता तिला काय माहिती पुढचं काय काय नाही. तिनं विचारलं म्हणे तुमचं कुळ काय? म्हणजे सगळं विचार, पण तेवढं विचारू नको. म्हणे नाही सांगत खरं. म्हणे सांगन मग मग उजून म्हणाय नको काही. हा म्हणे सांगतो थांब, रात्रीचं सांगतो म्हणे. सगळे दार खिडक्या बंद कर आणि नानीचा बोळा काढून ठेव म्हणे. नानीचा म्हणजे एक जागा राहते ना, आपण म्हणजे बाथरूमचा म्हण. हा, नानी म्हणायचे पहिले, आता बाथरूम म्हणाय. एकच जागा वाट ठेव. हा, तेवढी वाट ठेव म्हणे. सगळं बंद कर आणि डोळे झाकून घे तू आणि पाय म्हणे, ऐक सांगतो मी. पण त्यानं सांगितलं माझं कुळ आहे सापाचं. आणि तो झाला साप, पण गेला निघून. गेला का निघून, झाली का हिला चिंता, आता काय करावं. जडी आणलाय नाही, दडती आणलाय नाही, असं झालं. मग आता तिनं काय केलं, आता एवढी संपत्ती काय करणार. तिनं अन्नसत्र मांडलं. म्हणजे अन्नदान करायचं, अन्नसत्र मांडलं. मग येईन त्याला जीव घालायची आणि एक गोष्ट विचारून घ्यायची. असं तिचा चालू झाला काळ. आता कोणीच नाही राहिलं म्हणलं, मग काय करणार आहे एवढ्याच संपत्तीचं. मग ते काय करता करता एक दिवस एक बाबा चालला होता लिकीला घेऊन चालत. त्याला झाली रात तिकून यायला का जायला, असं तरी रात झाली. आणि मग तिथं अशी गाई चरत होती.
गाई ती कपिला गाई चरत होती, ती पाहिली त्यानं म्हणे आता ही कपिला गाई आहे, हिच्या बरोबर कुठं कोणी ना असं नीला आसरा. मग आला तिची शेप धरून हळूच मोठा वाडा त्याच्या वाड्यात शिरली ती गाई. तिला दावं लागलं, आपोआप चरी आणली, गाई धुतली, दूध बी तिथं पलंगावर त्या पलंगावर ठेवलं. मग असा मोठा त्या दारावाटं साप आला, लोळला गोळला झाला माणूस. ते दूध प्याला आणि झोपला पलंगावर माणूस उठ. मग लागला विचारायला, आई बाप्पा काय करतात? म्हणे रुजना करतात. बायको काय करती? आणि सत्र मांडलंय, आल्या गेलेल्या जेव घालती आणि या गोष्ट विचारून घेती असं म्हणलं. ऐकलं मग तो झोपला. हे गपचूप दाराच्या आड बसलं आणि मग आता काय करायचं. सकाळीच उठले आणि ती गाई निघाली ना तिच्या बरोबर गेला निघून. तो आला आणि मग आईच्या वाट्याचं वाट सोडली, जेव घालायची ना ती. मग तिनं जेव घातलं त्याला. म्हणे जेवा आणि एक गोष्ट सांगा. म्हणे मला तर काही गोष्ट येत नाही बाई, पण रात्रीचा प्रसंग सांगतो तुला. मग तिनं सांगितलं. म्हणे अशी आम्ही जंगलात रात्रीचा अंधार झाला ना, मग तिथे गाई चरत होती. त्या गाईच्या शेपीला धरून गेलो. म्हणे एक मोठा वाडा, त्या वाड्यात गेलो. त्या वाड्यात गेलो. मग तिथं गेल्यावर तिला आपोआप धावं लागलं. तिचं आपोआप दूध निघालं आणि तिथं होता पलंग, तिथं चरी भरून दूध गेलं. मग मोठा साप आला म्हणे. तो साप आला ना म्हणे त्या सापानं दूध पेलं, लोळला गोळा झाला म्हणे माणूस. माणूस झाल्यावर तो लागला विचारायला. म्हणे आई बाप्पा काय करतात? रुजना करतात. बायको काय करते? म्हणे आणि सत्र मांडलं, आल्या गेलेल्या जेव घालती आणि या गोष्ट विचारून घेते असं म्हणत होता बघ मी. मग म्हणे बाबा तुम्ही ना आज माझ्या इथंच राहा म्हणे आणि आज रात्रीचं आपण जाऊ म्हणे तिथं. मग तो राहिला आणि गेले ते दोघं तिथं जंगलात. ती गाई चरतच होती. गेले त्या गाई बरोबर आणि गेले. रातचं पाहिलं सगळं, दाराच्या आडाशी लपून राहिले. पाहिलं सगळं झालं. मग तो लागला विचारायला. दूध बीध पिऊन असा लोळून माणूस झाला आणि लागला विचारायला. म्हणे आई बाप्पा काय करतात? तर म्हणते कंदील होता बरं का, कंदिलाला विचारायचा तो. आई बाप्पा काय करतात? म्हणे रुजना करतात. आणि बायको काय करते म्हणताच ती त्याच्या उडी मारती आणि पडती. म्हणे नाही नाही असं नाही म्हणे, आता नाही येऊ शकत म्हणे मी. म्हणे काही करून म्हणे. मग म्हणे महादेवाची तपश्चर्या कर म्हणे तू एका पायावर उभी राहून. मग तिनं तपश्चर्या केली महादेवाची आणि त्यानं सांगितलं म्हणे जरी काही दिलं तर काहीच घेऊ नको. ते दोन घोडे आहेत ना, त्याच्यातला मरकुडा घोडा मागून घे म्हणे, तरच मी येईन तुझ्या संग, नाही तर मग नाही यायचं म्हणे. मग तिने एका पायावर तपश्चर्या केली. तिला महादेव प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यावर मग म्हणे काय लागायचं तुला? तर म्हणे काही नको मला, तो मरकुडा घोडा दे. म्हणे बाई सगळं धन दर्वे माग, तेवढा घोडा नको माग. नाही म्हणे मला दुसरं काहीच नका देऊ, देवा तेवढा मरकुडा घोडा द्या. मग तो मरकुडा घोडा म्हणून तो माणूस झाला आणि घरी आले आणि सुखाने संसार करायला लागले. त्यांच्या आईवडिलांना आनंद झाला. माझी गोष्ट सर्व तुमचं पोट भरू.